राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील राजकारणात मोठी हालचाल घडली आहे. बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि डहाणू सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांनी आज मार्क्सवादी लेनिनवादी भारताचा लाल बावटा पक्षात प्रवेश केला. यावेळी ग्रामपंचायतीतील सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनीही लाल बावट्याचा शेंडा हातात घेत पक्षप्रवेश केला. जनतेच्या हक्कांसाठी आणि खऱ्या प्रश्नांसाठी लढा देणारा पक्ष म्हणजे लाल बावटा, असे किशोर कडू यांनी सांगितले. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या प्रवेशामुळे नव्या राजकीय समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुका तोंडावर आल्यात आणि अशा निवडणुका तोंडावर असताना सुद्धा भांडवली पक्षामध्ये काम करणारी लोक, ज्या पक्षामध्ये ग्रामपंचायत पासून ते जिल्ह्यापासून ते राज्य आणि केंद्रापर्यंत त्यांची सत्ता आहे, त्यांची सत्ता असताना सुद्धा आज आपल्या पक्षामध्ये आपल्यासोबत भक्कम आहे. आपण लोकांच्या प्रश्नावर अतिशय प्रामाणिकपणे लढतोय. ह्या कामाला बघून ह्या भागातले मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांचं आपल्या पक्षात सहर्ष स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आणि त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही भांडवली पक्षाच्या दलालाला, नेत्याला घाबरता कामा नाही. तुमच्यासोबत आमदार नाही, तुमच्यासोबत खासदार नाही, तुमच्यासोबत कोणताही मंत्री नाही, परंतु तुम्ही जर रात्री 12च्या ठोक्याला हाक दिली तर हजारोच्या संख्येने लाल बावट्याचे सैनिक तुमच्या खांद्याला खांद्याला उभे राहतील. म्हणून तुम्ही मात्र लोकांचे प्रश्न घेऊन लढा. तुमच्यासोबत आम्ही आहोत. त्यांचं आपल्या पक्षामध्ये स्वागत आहे. आपल्या पक्षाची ध्येय धोरणं काय आहेत? शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, पालघर. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.